गुढीपाडव्याच्या दिवशी शिवतीर्थावरती म्हणजेच दादरच्या शिवाजी पार्कवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला। या मेळाव्यात राज ठाकरे यांनी आपल्या खास ठाकरे शैलीत तुफान असं भाषण केलं। आपल्या भाषणात राज ठाकरे यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर तुफान फटकेबाजी करताना राज ठाकरे यांनी मराठी भाषेच्या मुद्द्याला सुद्धा हात घातला। महाराष्ट्रात मराठीचा मान राखला गेलाच पाहिजे। जर कोणी मराठी भाषेचा अवमान किंवा अपमान करत असेल तर त्याच्या कानफाटीतच बसेल। शिवाय राज्यातल्या बँकांमध्ये सुद्धा मराठीत व्यवहार होत आहेत की नाही हे जाऊन तपासा, असा आदेशच राज ठाकरे यांनी आपल्या सगळ्या महाराष्ट्र सैनिकांना दिला। आता राज साहेबांचा आदेश मिळाल्यावर मनसेचे कार्यकर्ते सुद्धा लगेच कामाला लागले आणि जिथे जिथे गरज पडली तिथे तिथे मराठीचा अपमान किंवा अवमान करणाऱ्यांना त्या सगळ्या महाराष्ट्र सैनिकांनी मनसेचा हिसका सुद्धा दाखवला। परंतु आता राज ठाकरे यांनी आपल्या सगळ्या महाराष्ट्र सैनिकांना तुर्तास हे आंदोलन थांबवण्यासाठी एक पत्र लिहिलेलं आहे। राज ठाकरे यांनी या पत्रात काय लिहिलेलं आहे जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा। राज ठाकरे यांनी पत्र दिलेलं आहे की सर्वप्रथम महाराष्ट्रात मराठीच्या मुद्द्यासाठी तुम्ही जो एक जोरदार आवाज उठवलात त्यासाठी सगळ्या महाराष्ट्र सैनिकांचं मी मनापासून अभिनंदन करतो। मी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात तुम्हाला आदेश दिला होता की महाराष्ट्रातील बँकांमध्ये मराठीत व्यवहार होत आहेत की नाही हे जाऊन तपासा आणि नसल्यास त्याबद्दलची जाणीव त्या बँकेच्या प्रशासनाला तुम्ही करून द्या। दुसऱ्या दिवसापासून तुम्ही सगळे महाराष्ट्र सैनिक महाराष्ट्रात सर्वदूर बँकांमध्ये गेलात, तिथे मराठीचा आग्रह धरलात, हे उत्तम झालं। यातून मराठी भाषा आणि मराठी माणूस यांना इथून पुढे कुणीही गृहीत धरू शकत नाही असा संदेश जसा गेला तसंच आपली सर्वदूर असलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद सुद्धा एकंदर सगळ्या ठिकाणी दिसली। पण आता हे आंदोलन थांबवायला हरकत नाही, कारण आपण या विषयामध्ये पुरेशी जागृती ही समाजामध्ये केलेली आहे आणि हे घडलं नाही तर काय होऊ शकतं याची चूक सुद्धा तुम्ही सगळ्यांनी दाखवलेली आहे। आता मराठी जनतेनंच मराठीसाठी आग्रह धरायला हवा आणि आपल्या मराठी समाजानेच जर या विषयात कच खाल्ली तर मग ही आंदोलनं तरी कशासाठी करायची आणि सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी ही सरकारची आहे। रिझर्व्ह बँकेचा नियम हा त्या लोकांना माहिती आहे आणि त्या नियमाची अंमलबजावणी करून घेणं ही आता सरकारची जबाबदारी आहे, आपली नाही। काल माध्यमांशी संवाद साधताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे म्हणाले की आम्ही कोणाला कायदा हातात घेऊ देणार नाही, तशी इच्छा आपल्याला सुद्धा नाही। पण तुम्ही कायद्याचे रक्षक आहात तर मग रिझर्व्ह बँकेच्या नियमाची अंमलबजावणी करणं हे पण सरकार म्हणून तुमचंच काम आहे। हे तुम्हाला पटत नाही का? तुम्ही बँकांना आणि इतर आस्थापनांना मराठीचा सन्मान करायला लावा, मग आम्ही कायदा हातात घेणार नाही, आमची तशी इच्छा पण नाही। त्यामुळे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनो तुर्तास हे आंदोलन थांबवा, पण या मुद्द्यावरचं तुमचं लक्ष हटू देऊ नका। सरकारलाही माझं हेच सांगणं आहे की परत कुठे नियम पाळला जात नसेल आणि मराठी माणसाला मराठी भाषेला गृहीत धरलं जात असेल किंवा अवमान केला जात असेल तर त्या ठिकाणी पुन्हा तिथे माझे महाराष्ट्र सैनिक त्यांच्याशी चर्चा करायला जातील। आपलाच राज ठाकरे। एकंदर हे सगळं पत्र राज ठाकरे यांनी आपल्या महाराष्ट्र सैनिकांना लिहिलेलं आहे आणि असा आदेश त्यांनी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना दिलेला आहे। असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।